कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचं मोठं पाऊल, 8 जणांवर तडीपारीची कारवाई। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू आहे। या अनुषंगाने शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 संशयितांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली। याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे। परिमंडळ 2 अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने यावर्षी 8 लोकांना तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे। प्रत्येकाचं क्रिमिनल रेकॉर्ड या ठिकाणी बघून त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनचं 1 इसम आहे, देवळाली कॅम्पचे 2 इसम आहेत, उपनगर पोलीस स्टेशनचे 1 इसम आहे, अंबड पोलीस स्टेशनचे 2 इसम आहेत आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे 2 इसम आहेत। परिमंडळ 2 अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी MPDA, मोक्का, तडीपार या अंतर्गत अशीच कारवाई पुढे देखील चालू राहणार आहे। यानंतर ही मोक्का, APDA, तडीपार या अंतर्गत कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।